आज मी चाललेलो आहे आता लोणावळा फिरायला। बऱ्याच दिवसांनी मी बाहेर पडलेलो आहे। मला आजारी होतो मी थोडे दिवस, त्याच्यामुळे 1 महिना आम्ही कुठे फिरायला गेलो नाही। आणि आता तर आज आमच्याबरोबर आहे कृपा आमची शाळेतली मैत्रीण, बऱ्याच दिवसांनी UK वरून आलेली आहे। तिच्यासाठी स्पेशली आम्ही हा ट्रिप प्लॅन केलेला आहे। आणि कृपा आणि प्रथमेश आलेला आहे। ये प्रथमेश आलेला आहे। बघा बघा बघा, 6 वाजता जाणार होतो आम्ही, आता किती वाजले आहेत बघा। हे बघा 6 वाजलेले आहेत। शाळेमध्ये असताना आमचा एक मस्त ग्रुप होता। जवळपास आमची 30 ते 35 वर्षांची मैत्री आहेत। 2-3 मित्र नाही आलेले आहेत, पण त्यांच्यासाठी परत एकदा प्लॅन करू। तर आम्ही जाणार आहोत लॉंग ड्राईव्हला, लोणावळ्या मार्गे कामशेतला जाणार आहोत। लॉंग ड्राईव्हमध्ये रस्ता जिथे मिळेल तिथे जायचा आमचा प्लॅन आहे। पनवेलच्या बाहेर पडल्यावरती आम्ही जुनाच रोड घेतलेला आहे, एक्सप्रेस हायवे नाही घेतलेला आहे। आम्हाला आरामात जायचं आहे, थांबत जाणार आहोत, काही घाई नाही आहे, एन्जॉय करत जायचं आहे आणि ड्राईव्हची पूर्ण एन्जॉय करायचं आहे। पिल्लं मस्त मागे बसलेले आहेत, मजा करतायत, धमाल करतायत। प्रथमेश फक्त वेगळ्या गाडीत येतोय, त्याच्यामुळे थोडीशी मजा कमी होते, पण आता गाडीची पण लिमिटेशन्स आहेत। जुन्या रस्त्याने येऊन आम्ही आता अमृतांजन ब्रिजवर आहोत। हा बघा, वाव, हे बघा। आता इथे थोडासा पेटपूजा चालली आहे। काय पेरू, बॉइल्ड कॉर्न्स, त्याच्यानंतर रोस्टेड कॉर्न्स, मजा चालली आहे, धमाल चालली आहे। मला वाटतं ते सगळ्यात ना हेवी व्हेकल्स पूर्ण बंद करून ठेवले आहेत। अमृतांजनवरून निघाल्यावर पुढेच आम्ही खंडाळ्याच्या टॉपवर आलेलो आहे आणि तिथे मंकी पॉईंटचं जे गार्डन आहे त्या मंकी पॉईंट गार्डनला आलेलो आहे। बघा किती मंकी आहे तिथे, मस्ती चालली आहे त्यांची। केअरफुली फक्त रॅन्श, कारण की ते ओलं आहे सगळं। ओके। आणि मंकी पॉइंटला आमच्या माकडांची चाललेली मस्ती। ही दोघं माझ्याही पेक्षा चांगली मंकी क्राउलिंग करतायत, एवढं मीही चांगलं करत नाही। आता लोणावळा सोडून आम्ही टायगर पॉईंटच्या दिशेने निघालेलो आहे। बुशी डॅमच्या तिथे थोडीशी गर्दी होती, कारण की पार्किंगला जागा शोधत होत्यात गाड्या, त्यामुळे ट्रॅफिकच्या लांबच लांब रांगा होत्या। पण त्या क्रॉस केल्यानंतर इथे बघा धुक्यामध्ये हरवून गेलेलो आहे आम्ही। अरे नाही थांबायचं, आम्हाला पुढे जायचं, आम्हाला पुढे जायचं, नाही जायचं, आम्हाला पुढे जायचं बाबा। नाही नाही, टायगर पॉइंट नाही, नाही नाही जायचं टायगर पॉइंटला। अरे नाही, टायगर पॉइंटला नाही जायचं। जास्त करून इथे थांबतो फोटो काढायला वगैरे। हे प्रथमेश येतोय ना मागून। एका ठिकाणी असा आणि एका ठिकाणी असं का बघतोय? असा पण व्हिडिओ काढतो, स्टोरी टाकायला। हे आता कोण? आम्ही आहोत आता शिवलिंग पॉइंटला। काय धमाल मजा आलेली आहे इथे ड्राईव्ह करत यायला, एकदम धुक्यातनं मस्त वेगळे मस्त। हे बघा कोणी नाही आणि इथे छान एन्जॉय करते, धुक्यांमुळे काही दिसत नाहीये। तर हे आहे शिवलिंग पॉईंट। टायगर पॉईंट आणि लायन पॉईंट क्रॉस केल्यानंतर थोडंसं पुढे 5-10 मिनिटं गेल्यावर शिवलिंग पॉईंट येतं। हा मृगगड दिसतोय, जिथे आपण मृगगडला पण जाऊन आलेलो आहे। आता आम्ही शिवलिंग पॉईंट बघून झाल्यावरती इथे थोडंसं परत पेटपूजा करायला थांबलेलो आहे। शिवलिंग पॉईंट हा शेवटचा पॉईंट आहे। जास्त करून गाड्या टायगर पॉईंट आणि लायन पॉईंटलाच थांबतात, त्याच्यामुळे शिवलिंग पॉईंटला बिलकुल गर्दी नसते। इथे आम्ही मोजून 4-5च गाड्या आहेत आणि व्ह्यू तर अप्रतिम आहे, तर इथे तुम्ही या नक्की। नको पडेल।
आता आम्ही इथे पवना लेक क्रॉस करून हॉटेल सृष्टीला आलेलो आहे. काय मस्त व्ह्यूज होते पवना लेकचे. पण हा बघा, हा जो ड्राईव्ह माझ्या बाजूला बसला होता, एक पण चांगला शॉट घेतला नाही. एवढे छान छान व्ह्यूज होते, सगळे मिस केलेले आहेत. आता ते आमच्या मेमरीमध्ये आहेत, मस्तपैकी आमच्या डोळ्यामध्ये आहेत, आमच्या मेमरीज मध्ये आहेत. खूप छान व्ह्यूज आहेत. रेश्मा सांगेल तुम्हाला. रेश्मा, हाऊ वॉज युअर ड्राईव्ह दॅट पवना व्ह्यूज अँड ऑल? हा, पण आम्ही व्हिडिओ नाहीत आमच्याकडे. सो इफ यू वॉन्ट टू डू, यू कॅन ऑल्सो कम अँड टेक दिस ड्राईव्ह. तर हा आमचा ऑलमोस्ट 132 किलोमीटरचा ड्राईव्हचा रूट आहे, वन साइडेड. आम्ही स्वतःच रस्ता शोधलेला आहे. ह्या रस्त्याने मला नाही वाटत की कोणी आधी गेलं असेल. लोणावळ्यामधून राईट टर्न घेऊन त्याच्यानंतर पूर्ण पवना लेकला चक्कर मारून आम्ही कामशीतला बाहेर पडलो आणि मग शेवटी आम्ही तराशा फार्म स्टेला आम्ही पोहोचलेलो आहे. ह्या पवना लेकला आम्ही बिलकुल फोटो नाही काढलेले आहेत, तिथे थोडंसं रेंगाळलो होतो आम्ही. पावसाळ्यात ही ड्राईव्ह नक्की करा. आम्ही आलोय आता तराशा फार्मला, जिथे आम्ही स्टे करणार आहोत. हा आहे माझ्या मागे तराशा फार्म. तर ह्याचा वेगळा व्हिडिओ मी टाकेनच. आता मुलं करतायत एन्जॉय मस्तपैकी. ह्यांनीच आम्हाला रॅकेट्स दिलेले आहेत बॅडमिंटनचे, त्यानंतर बॅट बॉल पण दिलेला आहे, कॅरम आहे आणि विलाही खूप स्पेशियस आहे. म्युझिकल चेअर, पण हा गेम खूप रिस्की आहे. ह्याच्यामध्ये एक जण जरी आउट झाला तरी सगळ्यांना आम्हाला रडारडला फेस करायचं असतं. आम्ही पण खेळलो म्युझिकल चेअर, पण आम्ही मोठे आधी बाहेर पडलो, म्हणजे लहानांना कळेल की अरे आम्ही एकदम पहिल्यांदाच आउट नाही झालोय. कॉपीराइट स्ट्राईक न येण्यासाठी म्युझिक मी ऑफ केलेलं आहे, पण तुम्ही गेस करू शकता का हे कुठलं गाणं आहे? सुपर हिरो आहे, सुपर हिरो आहे. इन अँड आउट, इनसाइड आउट. नाही, कार्टून मूवी नाहीये ना. पण अँग्रीनेस हो. हा मी तरी बघतोय, हा कुठला तरी उठवलाय मी. हा अशी दुसऱ्या दिवसाची सकाळ. रात्र छान गेलेली आहे. त्याच्यानंतर सकाळी आता परत टाइमपास चाललेला आहे. जेवून निघणार आहोत आम्ही इथे. तर आता निघायची वेळ झाली आमची तराशा विलामधनं. खूप एन्जॉय केलेला आहे. 1.5 दिवस, 1 दिवस छान. काल 5 वाजता आलो होतो, आता 2 वाजलेत. निघू अर्ध्या पाऊण तासामध्ये. तर आता मी निघालोय. आमचं काय ट्रिप संपवतोय. तराशा विलामधून वी आर लिव्हिंग. आम्ही डायरेक्टली मुंबईलाच जाणार आहेत. आता मध्ये नाही थांबणार आहेत. 2:30 वाजलेले आहेत. 5 वाजेपर्यंत परत नेरूळला पोहोचायचा प्रयत्न आहे. तर फ्रेंडशिप डेच्या दिवशी ओके 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 सो नाही कट नाही करणार मी. तर फ्रेंडशिप डेच्या दिवशी आम्ही सगळे शाळेतले मुलं, शाळेतले मित्र मैत्रिणी आम्ही भेटलेले आहोत. एन्जॉय केलेला आहे. लॉंग ड्राईव्ह केलेली आहे. लोणावळा छान फिरलेलो आहे. धुक्यांमध्ये वगैरे मस्त मजा केलेली. आता आम्ही परत 2 महिन्यांनी परत भेटण्याचा प्लॅन करतोय. होतोय की नाही सक्सेसफुल माहित नाही. 2 महिने. अच्छा, 1 महिने. ओके, ये चलो, बाय बाय, थँक्यू.